हाय हॅलो नमस्ते. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही आता कुठे जात आहोत. आम्ही जात आहोत अक्कलकोटला फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम. आम्हाला काही माहिती नाही पुढचं काय कसं होणार आहे, कुठून काय भेटणार आहे, पण आम्ही निघालो आहे. आणि ही आहे स्वाती. तुम्ही हिला ओळखतच असाल, माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला भेटलीच असेल. आम्ही आता पोचलो होतो दादर स्टेशनला आणि आता आम्ही शोधत होतो सोनाला. सोना आली होती खाली ट्रेनमधनं कामावरनं नाही तर आम्ही तिला आता भेटणार होतो दादरला. आमच्याकडे भरपूर टाईम होता. रात्रीची 9-9:30ची ट्रेन होती आणि आम्ही इथे 6 वाजताच पोहोचलो होतो. म्हणून आम्ही विचार केला थोडं दादर एक्सप्लोअर करायचं आणि मग शिवाजी पार्कमध्ये जाऊन बसायचं. नाही व्हिडिओ बघता बघता आमच्या ट्रेनचा टाइम होत होता म्हणून आम्ही शिवाजी पार्कमधून निघालो. आणि येताना इकडे मस्त मला थंड लस्सी दिसली. सो मी आणि स्वातीनी तर ताव मारला आणि ही सोना आम्हाला शूट करत होती. इथे 5 वाजता आम्ही सोलापूर स्टेशनला पोहोचत होतो. ट्रेन लागत होती आणि बाहेर एकदम अंधार होता. वर्षा इथून उतरल्यानंतर आमच्या डोक्यात काही नव्हतं की आता कसं जायचं काय जायचं. बाहेर आल्यावर बाहेर भरपूर ड्रायव्हर्स असतात. ते तुम्हाला विचारतात की तुम्ही कुठलं देवदर्शन करणार आहे आणि त्यानुसार किती माणसं आहेत त्यानुसार ते एक गाडी देतात तुम्हाला. एक आपण बुक करायची असते आणि त्यानंतर ती गाडी तुम्हाला होल डे फिरवणार आणि परत तिकडे स्टेशनवर आणून सोडणार. आणि असं आम्ही एक अर्टिका बुक केली होती. ही होती आमची कार आणि इथून आमचा प्रवास सुरू झाला होता. आणि इथे आम्ही येऊन पोचलो होतो. ही दिली होती आम्हाला रूम फ्रेश व्हायला. आणि इथे ही आहेत आमची सगळी मंडळी जी तुम्हाला या क्लिपमध्ये दिसत असेल. आणि फटाफट रेडी होऊन आम्ही इथे फोटो सेशन करत होतो. हे चालू होतं बाहेर लॉबीमध्ये आमचं फोटो सेशन. हा होता आमचा क्विक रूम टूर. इथे होतं वॉशरूम जो कंबाईन होता बाथरूम आणि टॉयलेटसाठी. आणि हा असा छोटूसा रूम होता जिथे असे 3 बेड्स होते. आणि हा आरसा जिकडे आमचे हाईटच पोचत होते, पाय वर करून बघत होतं. आणि हा होता आमचा असा छोटूसा मिनी रूम जिकडे आम्हाला फक्त 1 तासासाठी दिला होता. फायनली आजपर्यंत जे मी मंदिर व्हिडिओजमध्ये बघत होती, फोटोजमध्ये बघत होती, आज मी खरंच तिकडे उभी होती. खरोखर त्या अक्कलकोटच्या त्या स्वामींच्या वटवृक्षाजवळ उभी होती. आणि खरंच माझं मन खूप खुश होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. कारण का मला फायनली तो योग आला होता जेव्हा मला स्वामींनी त्यांच्या दारात बोलवलं होतं. खूप मस्त वाटत होतं. आता आम्ही इकडे जात होतो ते बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये. हा आम्हाला दुसरा रस्ता भेटला. ॲक्च्युली रस्ता आतमधून आहे, आम्हाला खरंच माहिती नव्हतं म्हणून आम्ही हा लॉंग कट पूर्ण फिरून जात होतो. पण एक गोष्ट या सोलापूरमध्ये अक्कलकोटमध्ये बघण्यासारखी आहे. प्रत्येकाच्या दरवाजाच्या बाहेर रांगोळ्या असल्याच पाहिजे आणि हे दिवार वगैरे मस्त. आणि इथे आम्ही पोचलो होतो मठामध्ये. चौकट आहे. हा आता आपण खायलाच जाऊया. हे आता आपलं अक्कलकोट पूर्ण झालं ना. आता तुळजापूर. हां अक्कलकोट पूर्ण नाही झालं. आता बाळप्पा मठ बाकी, चोळप्पा मठ बाकी. तो लांब आहे थोडं. तर तो बोलला की मी त्या गाडीने
आणि हा जो दिसतोय ना, हा आहे चोळप्पा महाराजांचा मठ आणि तिकडून जाण्यासाठी हे असे रस्ते आहेत. हा ॲक्च्युली शॉर्टकट आहे, लॉंगकट दुसरीकडनं आहे, पण खरं सांगते मी, खूप स्वच्छ सुंदर एरिया आहे. चल चल लाईन लाव. गर्दी बघा इकडे किती आहे. हे जे बघतात हे चोळप्पा महाराजांचं मठ होतं. इकडे स्वामींनी समाधी घेतली होती आणि इकडे भरपूर भाविक पूजा, महापूजा, पाद्यपूजन असं सगळं इथे करतात. हे आहे चोळप्पा महाराजांचा वाडा. इथे स्वामींनी भरपूर वर्ष वास्तव्य केलं होतं आणि इकडेच स्वामींनी वीर जी पुनर्जीवित केली होती ती सुद्धा आहे. त्याचंही दर्शन आपण इथे करूया. आणि हे आहे खंडोबा मंदिर, ज्यात स्वामी अक्कलकोटमध्ये आल्यावर सर्वात प्रथम इकडे आले होते. मस्त इकडचं पण दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो आता तुळजापूरला जायला. इथे ड्रायव्हरने आम्हाला सोडल्यानंतर तो घेऊन गेला गाडी पार्किंगमध्ये आणि तो तिथेच उभा राहिला आणि आमची इकडनं वाट चालू झाली आईचं दर्शन घेण्याची. आणि आम्ही इथे चालत होतो आणि ऊन असल्यामुळे आम्ही कोणच एकत्र चालत नव्हतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या सोयीनुसार चालत आहे. इथे स्वाती पुढे चालते आहे, मध्ये मी आहे, माझ्या पाठी सोना आहे, माझी मम्मी आणि काकी बरेच पाठी आहेत. सगळं मस्त असं रमत गमत जात होते. आणि इकडे या उन्हामध्ये तर असं वाटत होतं की फक्त पाणी पियत राहावं, फक्त पाणी, सगळ्यांना पाणी, थंड असंच काहीतरी हवं होतं. पण जोश आमचा सगळ्यांचा तेवढाच होता. कधी एकदाच आमचं दर्शन होत आहे, कधी आम्ही डोळे भरून असं देवीला बघतोय, आमचं असं होत होता. आणि गर्दीही म्हणाल तर इथे तेवढी नव्हती, पण पुढे गाभाऱ्यामध्ये भरपूर गर्दी होती, प्रचंड गर्दी होती गाभाऱ्यामध्ये. वाव, फायनली आपण इथे पोहोचलोय. प्रसाद कशाला बघत होतात? प्रसाद कुठला प्रसाद? नाही. हा चल 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 लगेच चल, इथून ये. आता सोनाला पाहिजे लिंबू पाणी. सोनाचं डोकं लय दुखतंय, तर बघूया. इथे आमचं दर्शन खूप सुंदर झालं होतं. गर्दी तर होती पण तरीसुद्धा आमचं दर्शन मस्त झालं होतं. आणि आम्ही इकडे असं काय काय शॉपिंग करत होतो. मी आतमधून देवीची साडीसुद्धा घेतली होती जी सोन्याच्या हातात तुम्ही बघू शकतात. सोना, इकडे आम्ही आमच्यासाठी काहीतरी कम्फर्टेबल क्लोथ्स बघत होतो ट्रेनमध्ये घालायला. तुळजापूरचं देखील दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे पोचलो होतो सिद्धेश्वर मंदिरात. एक नंबर मंदिर होतं, मस्त बाहेरचा परिसर आणि जे मेंटेन केलं होतं खूपच सुंदर होतं. तिथे तुम्हाला एक कचरासुद्धा दिसणार नाही, एवढं सुंदर होतं. आता आमची परतीची वेळ आली होती. इकडनं दर्शन घेऊन आम्ही लगेच चेंज करून पोचलो आमच्या रेल्वे स्टेशनला आणि तिकडनं मुंबईला. हे आहेत आमचे सुंदर काही फोटोज जे या ट्रिपमधले होते. हा आहे आमचा अख्खा ग्रुप, ज्यात माझी मम्मी, काकी, सगळे लोक आहेत, माझी ट्रेनमधली फ्रेंड वगैरे. आणि खूप धमाल आली, खूप मज्जा केली आम्ही. तुम्हाला जर असेच माझे व्लॉग्स आवडत असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.